खतरनाक साईज आहे. अरे 1.5 किलोच्या वरचा आहे हो. बघा हो कसलो मासो माहित नाही, याचं नाव तुमका माहिती असेल ना तर नक्कीच सांगा, पण एकदम जबरदस्त आहे. थोड्या वेळान ब्लू लाईन संपतात. नमस्कार मित्रांनो, मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो 5 वाजले संध्याकाळचे आणि आपण आलोय पुन्हा एकदा समुद्रावरती गरवायला. तर रॉड फिशिंग करूया, म्हणजे लूरवर आधी बघूया थोडा वेळ आणि नंतर बेटवरती. आपण ना 4 जण आहोत, 2 जण लूरवरती बघूया, 2 बेटवरती बघतील. रोशन आहे हा, समुद्री वादळ संदेश गुरव आलेला आहे. मासो तर काय काढीत नाही पण काढीत आज काढीत तो काहीतरी हमखास बेट फिशिंग. ही तारली आणली बघा पिशवीत ना. तर रोशन आणि संधू गरवू देत बेटवरती. या आपला वजन संपवला नाही बस तोपर्यंत आपण बेटवर जाईपर्यंत भावेश. पाणी पण आणलाय थंड थंड गार गार, कारण गरम मरणाचा होत आहे. तर बघूया, चला लगेच सेटअप लावतो आणि गरवू बघतो. चला आपण रॉडवरती गरवूया. तो तिकडे भावेश कास्टिंग करतोय, मी इकडून करतो आणि नंतर पुढे पुढे जाऊ थोडंसं. तर 2 बेटवरती बघू दे काय हाय काय स्ट्राईक बीक. या इथूनच मारून बघूया. चांगलं पाणी आहे, हलकंसं गडूळ वाटतंय पण ओके. लागा रे काहीतरी आज तरी 14-9. साधारण आता नाही लागलं तर बेटवरती लागतील चर्च बिरचं माका वाटतं बारीक सारीक. आज ट्रॉलर पण इकडंच दिसतं सगळं, काय पकडतात काय कळत नाही. अजून टाईट टर्न नाही झाली आहे, लो टाईड आहे. आता थोड्या वेळाने टाईट टर्न होईल, साधारण 6-6:30ला. तर बाकीची मंडळी पुढे गेले, तर आपण पण गरवत थोडंसं पुढे जाऊया. तिकडेच इथे थोडा वेळ मारून बघतो ह्या साईडला आणि पुढे जाऊ मग तिकडे एकात लावूया. समुद्रामध्ये श्रिम्प थोडंसं वजन पाहिजे, तरी वापरून बघूया. गेलं तर नाहीच लांब, पण जाऊ देत, गेलं तेवढं बस आहे. तेवढ्यातलाच मासा टार्गेट करूया. खाली डुबू दे एकदम. काहीतरी पंटराक लागला तिकडं, पण लय लांबा. काय चला बेटवरती काहीतरी लागला तिकडं, बघूया चला काय लागला. चरचोच असत माका माहिती आहे. हां चरचो मस्त चांगली साईज काढला ना चर्चेची. आपण पण बेटवरतीच गेम करूया आता. मला वाटतं ह्या ठेवून देऊया असला. चला दाखवते मासू तुमका तिकडं. मजबूत साईज मित्रांनो, चरचो चांगलो भेटलो एकदम बेटवरती. दाखव. अरे बिग साईज यार, किलोच्या वरचो आयो. खतरनाक साईज, खतरनाक जबरदस्त. मी लूर ठेवून देते बॅगेत. खतरनाक साईज आहे. अरे 1.5 किलोच्या वरचो आयो, 1.5 किलोच्या वरचा विषय आहे. पकड हवी, पकड नाही. मित्रांनो सेटअप चेंज केला आहे. या आता बेटवरती बघूया. तारली लावली गरीला, चरचो बघूया. बिग साईज चरचो भेटलो आहे. तर ही लुकानाची घोस्ट ब्लेड आहे, नवीन रीड आहे लुकानाकडून, टेस्टिंगसाठी आलेली. छान आहे लुकाना घोस्ट ब्लेड. 1.25 किलो काढताय. अजून एक लागला माका वाटतं ह्या कोपऱ्यात चरचत. काय ब्ल्यू लाईन गोबरा हे. सोडून देते का भेंडी? नको रे, सोडू नको. चर्च्याचं ब्ल्यू लाईन गोबरं झालं काय कळत नाही. हो बघा एक आलू लागून.
ये क्या यार, हमको मांगता है चर्चा, ये क्या आ गया? हाँ, ये ब्लू लाइन गोबरा आ गया. आईला ब्लू लाईन गोबरा झालं की काय चर्चेचं भावेश? हो का, अजून एक काढला ब्लू लाईन गोबरो. चालत काढतो, ठेव काढून. सर सारखंच चर्चा लागणार नाही मोठं, तो कधीतरी लागणार थोड्या थोड्या वेळान, अर्ध्या तासान. तोपर्यंत ब्लू लाईन जमवा. हँडलाईनवर करताय तो, एक हँडलाईनवालो माणूस आहे आमच्याकडं. मी रॉडवर बेट मारतोय, हा पण रॉडवर बेट मारताय. ब्लू लाईन गोबरो तो गोबरो मित्रांनो, कसलो पण चालत. ॲक्च्युली आपल्याकडे एक सेटअप एक्स्ट्रा होता. आपण काय करायला पाहिजे, बेट मारून ठेवायला पाहिजे होतं आणि लूर फिशिंग करायला पाहिजे होती. लूरवरती बिग गेम होऊ शकतो. तो जाऊ दे, आता बेट लावले ते बेटनेच गरवतो. सभासंदो आहे ते पुढ्यातच गरव, पुढ्यातलंच काढ वरती. कडे कडे काय येणार मासं काढ. भरपूर आधी लागलो. हा दुसरं मासो लागलो, पण पण ब्लू लाईन गोबरोच माका वाटता. पण जरा मध्ये आवाज करता थाडताड किंवा छोटो चरचो. ब्लू लाईन गोबरो ब्लू लाईन गोबरो बोलतोय ना, ब्लू लाईन गोबरो तसं असलं मासं लावू लागलं. दुसरं ब्लू लाईन गोबरो लागलो माका. येऊन 2 मासं तरी काढलं, ब्लू लाईन गोबऱ्या का होईना. सरचं काही तोंड घेऊन गेलं काय कळत नाही, एकच लागलो आहे. लागला लगेच परत काहीतरी लागला. काय हा काय ब्लू लाईन गोबरो. हा पटकन लागलो लगेच परत एकदा. हो बघा, अजून एक ब्लू लाईन गोबरो. हो तिसरं ब्लू लाईन गोबरो माझं माका वाटतं, पण चांगली साईज आहे ती. मित्रांनो काळोख झालोय साधारण, आणि मगाशी 3 ब्लू लाईन गोबरे पकडले. त्याच्यानंतर आता काळोख पडता पडता हा बघा, खतरनाक गरीला कोकर लागलाय. बेटलाच लागलाय, तारलीला. 1 नंबर साईज आहे. जवळजवळ 1.5-2 किलो आहे. खतरनाक साईज. चला काम 25. उजेड होतो तेव्हा मासो लागलो नाही असलो. काळोख पडल्यावर कोकर लागलो यो. पण जाम रेटवला जाम मजा आहे. काळोख होता ना, त्याच्यामुळे शॉट घेतला नाही. बोललो त्यापेक्षा मासाच बाहेर काढूया जाण्यापेक्षा. मासा काढण्याकडे आपण लक्ष दिलं, पण 1 नंबर साईज निघाली, जबरदस्त. काय स्ट्राईक नाही अशा खास. मी बोललो चरचा एक लागला म्हणजे चरचे लागतील बारीक सारीक, पण नाही. ब्लू लाईन गोबरे सगळे लागले. दाखवतो तुम्हाला मासे. तर इकडे बघताय मासे बघा, चरच्याची साईज पण एकदम मस्त आहे. त्याच्यावरचं हे काढ. तर हे सगळं गोबरं पकडलेलो, किती 6. याच्यातले 3 मी काढले, 22 2 रोशनने 1. हा चरचा एकदम जबरदस्त साईज. चरच्याची मस्त आहे. जवळजवळ 1 किलोच्या वरतीच असेल, हमखास 1.5 किलोच्या आसपास जाईल. आणि हा इकडे एक कोकर लागला जाता जाता. मस्त साईज एकदम चांगली तराट, जबरदस्त. हे भावेश, या दोघांनी फुकट आणलेलं माका वाटतं ना. हा फुकटचं वाटेकर येते मासो. लागलो नव्हतो ते का होय काय, आम्ही आमका आलो नाही म्हणून तो तेका लागलो तरी. हा रोशन 4-4 फुटी तरी वाटणी येतीलच आरामात. आता नाही घाबरत मी. आणि तिघांचंच वाटतो. हा तिघांचंच वाटतो. संधूचं सोमवार. संधू नको म्हटला, नको ता संधू बरा केलं. आई शपथ, तू आलंच म्हणून बरा झाला. असं येत जा.
सपोर्ट आपला बस ते काय रविवारीच आणू गो कळला काय मंगळवारी सोमवारी हा चला नाही, मंगळ तर चला आता पटापट कल्टी मारतो, परत लांब जायचं आहे. म्हणजे माशांसाठी आम्ही गरवायला बिरवायला कमी लांब येत नाही, 40-45 किलोमीटर लांब, म्हणजे 80 किलोमीटरची रनिंग होते येऊन जाऊन. काय नाही राहिलं एवढं, आपण काय आणलेलो होतो 3 रील टाकले, रॉड 3 घेतलं बस, बाकी कॉस्टली असा काय नव्हता जास्त, गोप्रो विषयात. चला तर पटापट आता जाऊ घरी, नंतर भेटू कुठेतरी गरवत असताना. तर त्या दिवशी आपण आलो होतो ना मस्तपैकी, एक कोकर्ण एक मोठा चर्चा लागला होता. आज बघूया काय लागता काय. ब्ल्यूलाईन गोबरे होतेच, बाकी काय लागला ना लागला, पण ब्ल्यूलाईन गोबरे लागतात जरा साधारण. हे काय हाय की 4 पावलं येतं बाई ते, खरोखर तरी गोड असू देत. साईज बघून माका वाटतं हे आंबटच आहेत, खरोखर गोड. मेला खराब पण झाली काय काय ना, पाऊस पडला ना मित्रांनो, बघून खायची करवंद. लयच गोड होते होय. दुपार साखर तर नाही टाकलं कोणी येऊन इकडं. चला लगेच तुला मासं बघूया. ही बघा सगळी काळी काळी झालीत आता, भारीच होत. त्याच्यापेक्षा जरा चला एवढी मंडळी आहे. गंप्या इकडे, संधू आहे आणि रोशन आहे, दिप्या आहे. दिप्या मुंबईवरून आलाय परवाच. भावेश आहे. ये दिप्या, बाकी सगळा मरो देत इकडे बघ. ये आहे ती बादली कशा आणलंस समुद्रात उपसूक, साधारण कोंडूक दिसला तर उपसू या रे. मंडई तर लय या, पण काय काय काढता आज बघतोय. ए थांबा, इथे जरा गरवते खाली, काय लागला तर बघतोय. आपण कसं माहिती लूरने बघूया काय लागतंय का. मेन विषय काय झाला सांगू काय तुम्हाला, गोप्रो विसरून आलोय घरी. तर आता तुम्हाला माउंटचे शॉट बघायला भेटणार नाही, आणि मी जर एकटा इकडे गरवत असेल मासा लागला तर तो डायरेक्ट काढल्यानंतर दाखवण्यात येईल. बघूया आता काय साधारण लूरला बिरला काय लागतंय का. तर आपण लूर फिशिंगच स्टार्ट करूया पहिल्यांदा. इकडे रोशनांना काहीतरी काढला ना, बघूया आपल्याला गोप्रो की चढतो तर माहीत नाही, पण काहीतरी काढला ना तर आपण तिकडे जाऊया. इकडे मारून बघितली कास्टिंग थोडा वेळ, तिकडे बघूया. चला इकडं आलंय तर म्हणतात मासो वेगळं होता, कसलो प्रकार तो कळत नाही. हा यो असलोच काढलेलो मी तो एकदा, तसलोच चप्पल मासो. पण हो चप्पल मासो नाही रे, एका वेगळा काहीतरी म्हणतात, मोठी साईज. हो बघा, हो कसलो मासो माहीत नाही, याचं नाव तुमका माहिती असेल ना तर नक्कीच सांगा. पण एकदम जबरदस्त आहे, साईज पण चांगली आहे, जवळजवळ किलोच्या आसपास आहे, किलोचा पीस असेल मला वाटतं. मस्त. हा बघा चर्च्यासारखाच आहे, पण कलर वेगळा आहे. तोंड बघा. आज बकेटात आणलेलो माशाक. मी थोडा लूर मारतो आणि नंतर बेटनेच बघतो. बेटवरच गरवतो मी पण, मरू देत. हे लूरवर नको, बेटवर गरवतो मी पण. हे असलं चप्पल बनला चालतील माका. दुसरं मासो काढला ना भविष्यान, ब्ल्यू लाईन गोबरा चालर रे, ब्ल्यू लाईन पण चालतात आपल्याक. बादली भरा फक्त. हो बघा अजून एक लागलो संदूक ब्ल्यू लाईन गोबरो. ठीक आहे चल, बादली भर. गंप्याने मी सेटअप बनवतोय. हो बघा आता मी पण लावतोय बेट आणि मारतोय, दाखवतो तुमका काय काढतंय दा. हो बघा अजून एक काढला पटकन, पुढ्यातच टाकताय फक्त, इथंच लागतात ब्ल्यू लाईनत. हे दिप्या काही दिसत नाही बघा, तो बघ काही जात आहे, तो गोबरो आणि वाटतं 5 किलो जो. हे जवळ टाक रे ब्ल्यू लाईनत, मोठी साईज. आपण वरनं टाकलात. हा इथं मित्रांनो ब्ल्यू लाईन लागतात पटापटत भावेशाक. मी लांब मारलो तिकडं, माझी घरी पण अडकली, पण मध्येच कोणतरी मारता येऊ ना, पण घरी अडकलेली आहे. हो संधू होय, पुढे टाकलं की काय उपसूया काय बादली. चौथो ब्ल्यू लाईन गोबरो काढला ना. हो बघा सारखंच लागतात, पण ब्ल्यू लाईनच लागताय. चर्च बिरचं गेलं खय, एखादो कोकर तरी परवा सारखो तो पण हाय. बाकीच्या माशान भरणार नाही लवकर, लगेच बरी. दिसला का काय. हो 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 चांगली साईज आहे होय. 400-450 हो बघा पहिलो मासो काढलाय आजचो चर्चो बेटवरती.
दिप्या एकटोच कास्टिंग करताय, पण काढ दिप्या, घाबरू नको. थोड्या वेळान ब्लू लाईन संपतात हमकास. एका दुसरीकडे तरी पाठव. बाल्टी भरताय चालू झालेलं. आपला मासा दिसणार नाही हो, तेवढा ब्लू लाईन टाक. होय होय होय, संख्या वाढवला. गोबरात लागतात ब्लू लाईन. आता बघा, शाबास, ठेव जा काढून. एका पण लागलो नाही, वेळ खाल्ला ना आता, जरा वेळ खाल्ला ना, आरामात घे. हो बघा, करकरो लागलो, खरवट असं काहीतरी म्हणतात. मस्त संदू काढलंस हा. संधू माझ्या पुढं चाललो वाटतं. आता खडा नाही लागलो वाटतं. काय लावता पडला म्हणता रे. मस्त. ही बघा, ही आमची मंडई गरवत आहे. हो, अजून एक चर्चो काढलाय मी बघा, छोटो वालो. तर मित्रांनो, फिशिंग थांबवले, बेट संपला. मासे लागत होते, ब्लू गोबरे तरी लागत होते आणि मध्ये मध्ये वेगळो मासू. पण बेट संपला, कारण आम्ही गरवणारे 6 जणांनी साधारण टोपलीवर बेट आणू खावा. बांगडे बिंगडे तारली भेटो गोवी. तारली कशी स्वस्त भेटतात, बांगडेना परवडत नाही. तरी मजा म्हणून घेऊन येतो. तरी बरेच भेटलेत मासे. दाखवतो तुम्हाला काय काय पकडले. हे पकडलेले मासे, एकच मजबूत मासो भेटलो हा. रोशन, काय काय क्वालिटी पकडली दाखव जरा. हो बघा, हो रोशन पहिलोच पकडला आणि तो मस्तच जरा भेटलो हा. किलोच्या वरचीच आहे. हो एक चर्चो मी पकडलाय आणि हो एक हो संदून एक पकडला आणि हो एक मी आईचा घो वाट लावला मित्रांनो. अरे संदूच्या झोपटाव 7 ब्लू लाईन गोबरे भेटले आणि हे 4 मासे भेटले चांगले. हा एक करकर आहे जिवंत. 2 चर्चे मी काढले, एक रोशनने एक काढला, भावेशने जवळजवळ माका वाटतं 5-6 ब्लू लाईन काढला. होय, संदून काढला 2. दिप्या तुका काय लागला काय नाही. नेक्स्ट तर जाताना घेऊन जाते. इकडे दाखवले तर वाटणी मागते. लागलो तो घेऊन गेलो घरी. तो गंप्या निघाला तो बघा. चला. तर मित्रांनो, आता भेटला मासा थोडासा लागतो. ह्या महिन्यात लागतो भेटला मासा. गरीला नाही लागला, लूरला नाही लागला तरी. तर मित्रांनो, आता कल्टी मारतोय पट्टापट. तर हा व्हिडिओ तरी इथे एंड करूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकर एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.